नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्याकडनं म्हणजे YouTube चॅनलवरनं काहीतरी आपण घरात बसून इन्कम काहीतरी करावं म्हणून आपण इतके सारे प्रयत्न करत असतो, पण YouTubeचे बरेच असे नियम आहेत म्हणजे कॉपीराइट स्ट्राइक आला नाही पाहिजे, 3 स्ट्राइक नंतर तुमचं चॅनल बंद होतं, आयडेंटिटी व्हेरिफिकेशन जर झालं नाही तर बंद होतं, तुमचं पिन आला नाही तर बंद होतं, असे खूप सारे प्रॉब्लेम असतात, खूप आहेत। हे मी एकदम किरकोळ सांगितलेले आहेत, पण यापैकी बरेच असे प्रॉब्लेम असतात, पण त्यामुळे काही लेडीज खूप प्रयत्न करत असतात, काही व्हिडिओज व्हायरल होत नाही, काही नाही, तर त्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम येत असतो। तर असाच एक प्रॉब्लेम माझ्यासोबत झाला। आता बरीच वर्ष झाली, 4-4.5 वर्ष झालं मी YouTube वरती काम करतेय, पण अजून म्हणावी अशी ग्रोथ झालेली नाहीये। पण तरी सुद्धा आज एक तो टप्पा साधारण 10 दिवसापूर्वी तो एक टप्पा म्हणजे $10 अकाउंटला जमा झाल्यानंतर तुमचं जेव्हा ऍडसेन्सचा पिन येतो तर ती प्रोसेस असते, तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिले आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करायचं असतं आणि त्यानंतर मग ऍडसेन्सचा पिन येण्यासाठी ऍड्रेस व्हेरिफिकेशन होतं। तर प्रॉब्लेम असा झालेला की मी आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी माझा पॅन कार्ड जे आहे माझ्याकडे ते मी अपलोड करत होते, पण माझ्याजवळ आहे स्मार्ट कार्ड आणि ओरिजिनल पॅन कार्ड होतं, पण मला असं वाटलं की त्या आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी जे माझ्याकडे स्मार्ट कार्ड आहे पॅन कार्डचं तर त्यावरती होत नसेल म्हणून मी वोटर आयडी ट्राय केलं, पण वोटर आयडी पण माझ्याकडे स्मार्टच आहे, ओरिजिनल लागतं माझ्याकडे नाहीये, तर ते मी अपलोड केलं, ते सुद्धा झालं नाही। त्याचे फक्त मिनिमम 5 अटेम्प्ट असतात, तर एकदा पॅन कार्ड टाकलं, एकदा वोटर आयडी टाकलं, परत पॅन कार्डची मी 4 वेळा ट्राय केलं, तर त्याच्यानंतर तो जो ऑप्शन होता की आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी पॅन कार्ड किंवा तुमचं आयडी अपलोड करा, तर तो ऑप्शनच मला दिसेनासा झाला। खरं तर 1-2 टेक्निशियन म्हणजे जे ओळखीचे आहेत माझे पहिल्यापासून आणि आता ते खूप छान लेवलला आहेत, त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं, तर त्यांनी मला असं सांगितलं की थोडासा वेळ घ्या आणि त्यानंतर बघा, कारण त्यावेळेस माझ्या अकाउंटला फक्त $8 दाखवत होते, $10 दाखवत नव्हते। मग स्वतः आपण YouTube वरती वेगवेगळ्या टेक चॅनलचे व्हिडिओज बघून वगैरे ट्राय करत असतो, तर साधारण मी 8 दिवसाचा वेळ घेतला। त्याच्यामध्ये माझं नाव चुकीचं असं मेन्शन करत होतं, तर मी ते भरपूर ट्राय केलं, पण ते झालं नाही। मग शेवटी आपण थकतो, हताश होतो आणि ते तिथे सोडून देतो, पण मला एक टेक्निशियनची मदत झाली, मी त्यांच्याशी पर्सनल कॉन्टॅक्ट केला, त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। 3 ते 4 टेक्निशियन बरोबर मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, तर त्यापैकी कुणी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कुणी 10,000, 5,500, 5,000 कुणी अशा अमाऊंट मला सांगितल्या, पण एक टेक्निशियन आहेत टेक्नो गुरुदेव म्हणून, तर त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी माझा प्रॉब्लेम मिनिमम पैशांमध्ये सॉल्व्ह करून दिला, पण पैसे पे करावे लागले ही चूक। पण त्यांनी जेव्हा मला सांगितलं की ओरिजिनल आयडी शिवाय तुमचं काम होणार नाही, त्यावेळेस मी शोधाशोध सुरू केली, मला ओरिजिनल पॅन कार्ड त्यात सापडलं, मी ते त्यांना दिल्यानंतर ते झालं। पण एक गोष्ट यामध्ये मला सांगायची आहे, तुम्ही कोणत्याही व्यक्तीने आपल्याला सांगितलंय की मी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देऊ शकतो, यावरती पटकन विश्वास ठेवून तुमचा मेल आयडी पासवर्ड देऊ नका। मेल आयडी पासवर्ड दिला म्हणजे तुमचं अकाउंट इझिली कोणीही हॅक करू शकतं, त्यामुळे पटकन मेल आयडी पासवर्ड देऊ नका। टेक्नो गुरुदेव यांनी मला सांगितलेलं किंवा त्यांच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ते सांगतात की तुम्ही जेव्हा मेल आयडी पासवर्ड देतात त्यावेळेस तुम्ही आधी एक व्हिडिओ कॉल करा, समोर मीच आहे का ते बघा आणि त्यानंतर मग तुम्ही मेल आयडी पासवर्ड देऊ शकता, तर त्याच पद्धतीने मी केलं। तर मैत्रिणींनो, प्रत्येक गोष्ट कोणतीही गोष्ट तुम्ही हँडल करताना चेक करा की ही मी बरोबर करते का, या इतक्या स्टेप त्या बरोबर आहेत का, किंवा मी योग्य त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवते का, या सगळ्या गोष्टींचा विचार करा। खरं तर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्ही बरेच दिवस विचार करत असाल की
कंटिन्यू आता जसं मे महिन्याच्या 1 तारखेपासून 29, 30, 31 एप्रिल आणि 1 तारखेपासून कंटिन्यू व्हिडिओ येत आहेत, कुठेच स्टॉप झाला नाही. पण साधारण मला असं वाटतं की 15 की 16 नाही 6 की 7 जून पासून आपले व्हिडिओ येत नव्हते. तर त्याचं कारणच ते होतं की माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नव्हता, त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करत नव्हते. आणि आता उद्यापासून शिवमची शाळा सुरू होते, तर आमची शाळा सुरू होते, तर म्हटलं मला हे तुमच्यासोबत डिस्कस नाही करता येणार. तर तुम्ही जेव्हा यूट्यूबमध्ये काम करतायत तर कोणाचे व्हिडिओज वापरू नका. समोरच्या व्यक्तीला तुम्ही कितीही फिल्टर लावलेत, कितीही एडिट केलं, कितीही काही केलं, तरी समोरच्या व्यक्तीला समजतं की तुम्ही त्याचे कंटेंट यूज केलेला आहे. त्यानंतर कोणतंही गाणं वापरण्याआधी तुम्ही ते जर व्हिडिओमध्ये वापरत असाल तरी सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्ही जर आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी वगैरे स्मार्ट कार्ड यूज करत असाल तर ते होणार नाही, ओरिजिनलच आयडी लागतील. इथून पुढे जर काही प्रॉब्लेम आला तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. आता बऱ्याचशा गोष्टी आवरायच्या आहेत, बऱ्यापैकी पसारा मी आवरते, कारण आता मला माहिती आहे की आता एकदा शाळा सुरू झाल्यानंतर मला तितकासा तुमच्याशी सुद्धा बोलायला तितकासा वेळ मिळणार नाहीये. जसं मला शक्य होईल तसे मी व्हिडिओज एडिट करेन, अपलोड करेन. पण आवर्जून व्हिडिओ बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण घरात बसून काहीतरी करण्याचा प्रत्येक महिलेचा प्रयत्न असतो आणि ते कसं करावं, काय करावं याचे वेगवेगळे मार्ग आपण शोधत असतो. पण आता तुम्हाला माहिती आहे की जसं की मी रिसेलिंग सुद्धा करते, म्हणजे घरात बसून साड्या वगैरे सेलिंग करते, साड्या, गाऊन वगैरे. गाऊनचा स्टॉक माझ्या घरी असतो. त्यानंतर यूट्यूब, इंस्टाग्रामचे रील्स वगैरे, त्यानंतर शिवमची शाळा, या सगळ्या गोष्टी हँडल करून जेवढं जमेल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्हाला जर माझा कंटेंट थोडा जरी आवडत असेल तर आवर्जून लाईक करत जा, कारण जितकं तुम्ही लाईक करताय, जितकं जास्तीत जास्त शेअर करताय, तितकंच यूट्यूब व्हिडिओ पुढे रेफर करतं. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.